हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. तुमच्या माझ्या चॅनलवर म्हणजेच प्रियांसी विराज ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर बघा, आज आम्ही आलेलो आहोत मोमबत्ता तलाव येथील, म्हणजे दौलताबाद येथील जो घाट आहे, तर त्या घाटाच्या खाली मोमबत्ता तलाव आहे. आपल्याला दौलताबाद फोर्ट सुद्धा इथून दिसतो आणि मोमबत्ता तलावाचा पण आनंद घेता येतो. तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर नेमकं कशासाठी आलेलो आहोत, तर हे पाहण्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल. चला तर मग आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूयात. हे बघा फ्रेंड, हा आहे मोमबत्ता तलाव. बघा किती सुंदर आणि भव्य आहे आणि खूप सुंदर असा स्वच्छ पण आहे. तर हा बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये येथील जे वातावरण असेल तर खूप सुंदर असेल. समोर बघा धबधब्यांचे आपल्याला निशाण दिसत आहेत, तर पावसाळ्यामध्ये तिथे धबधबा पण असेल आणि इथले जे वातावरण आहे ते खूप सुंदर असणार आहे. परंतु आम्ही आता आलेलो आहोत, आता म्हणजे सुरुवातच झालेली आहे उन्हाळ्यासाठी. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत. आता आम्ही इथे करणारे बोटिंग. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे पण नेहरू उद्यान येथे बोटिंग सुरू झालेली आहे, पण तिथे ते छोटे आहे, तर त्याच्यामुळे आम्ही तिथे न जाता इथे आलेलो आहोत. तर आता बघा इथे आम्ही बसलो आहे. विराजचे पप्पा गेले तिकीट काढण्यासाठी. तर इथले जे तिकीट आहे तर मोठ्यांसाठी 150 रुपये राईड आहे आणि लहान मुलांसाठी 100 रुपये आहेत. तर विराजचे पप्पा गेले तिकीट काढण्यासाठी आणि आम्ही इथे विराजच्या पप्पाची वेट करत बसलेलो आहोत. आता आम्ही करणार आहोत बोटिंग. हे बघा फ्रेंड, इथे आम्ही बसलेलो होतो आणि विराजचे पप्पा पण तिकीट घेऊन आलेले आहे, पण इथे नंबर वाईज सुरू होते. म्हणजे आता पहिली बोट निघलेली होती, त्यांचा पूर्ण राऊंड झाल्यानंतर मग दुसरी बोट जाणार होती, त्यानंतर तिसऱ्या बोटमध्ये आमचा नंबर होता. म्हणजे नंबर वाईज इथे चालू होते आणि आम्ही इथे वेट करत बसलेलो होतो. खूप सुंदर वाटत होते, एकदम भारी वाटत होते. आणि समोर बघा म्हैस आणि बैल कसे पाण्यामध्ये तरंगत येत आहे. ते प्रियांसीला खूप आवडले. प्रियांसीला हंबा तर खूपच आवडती आणि ती त्यांची मजा घेत होती. खूप छान आहे इथे वातावरण. तुम्ही पण या एकदा नक्की. आता आलेला आहे आमचा नंबर. बसलोय बोटमध्ये. आता सुरूच होणार थोड्या वेळामध्ये आमची बोट. जाताना खूप सुंदर असे मंदिर लागले. ते बघा किती छान असे मंदिर आहे. राधाकृष्णांचे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्हाला आतूनही दाखवते मी. आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. मला तर खूप आवडले. तुम्ही पण नक्की या, इथे एकदा भेट द्या, दर्शनासाठी या. हे बघा खूप छान मंदिर आहे, बघू शकता. हे बघा असे छान असे मंदिर आहे. हे खूप छान वाटले मला इथे येऊन. आम्ही चाललो होतो दौलताबाद इथे, तर आम्हाला रस्त्यातच हे मंदिर लागले. मग म्हटलं दर्शन तरी घेऊन घ्यावं, म्हणून आम्ही दर्शनासाठी थांबलो. चला तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवते मी.
पडशील पडशील पडशील. चला, हे बघा कशी चालते माझी प्रियू, बघा कशी चालते, केली खाते ती. हाय फ्रेंड, बोल तिला हाय बाय. प्रियांशीला बघा तिची कशी फ्रेंड भेटली. कोणत्याही मुलीच्या पाठीमागे जाते ती, तिला खूप आवडतं. कोणाला पण फ्रेंड बनवते बघा, बाय करते, हाय करते. ए दीदी, आता आलोय आम्ही KFC खाण्यासाठी. विराजची आवडती KFC आहे. प्रियांशीला पण KFC खूप आवडते. तर बघा विराजचे पप्पा ऑर्डर देण्यासाठी गेलेले आहेत. आता आम्ही खाणार KFC, कारण सर्वांना लागली भूक, त्याच्यामुळे आता आम्ही मारणार KFC वर ताव. प्रियांशी बघा कशी वेटिंग करते. दीदी प्रियांशी करते KFCचं वेट. इकडे विराज एक्साइटेड आहे KFC खाण्यासाठी. आता थोड्याच वेळात आमची ऑर्डर येईल. हो खायचं खायचं आहे कडक कडक. हे बघा आम्ही प्रियांशीला इथे कोंडले. प्रियांशीला कळत नाही सर्वीकडून मिरर आहे, काच आहे. ती तक्रार येते, तिला कळतच नाही बाहेर कसं जायचं. विराज जिरवतोय KFC. तिला यायचं कळत नाहीये बरं का. नका हो, घ्या हो. किती गोड दिसते बघा ना ते. दीदी, ए दीदी. तर बघा फ्रेंड, अशा प्रकारे आम्ही मोमबत्ता तलाव येथे आलो. हा मोमबत्ता तलाव दौलताबाद घाटाच्या खाली आहे. इथून आपल्याला देवगिरी फोर्ट पण दिसतो. त्यानंतर मोमबत्ता तलाव येथील आनंद पण घेता येतो. हे बघा बाजूने सर्व चौबाजूने खूप सुंदर असे घाट आहेत, डोंगर आहेत, टेकड्या आहेत आणि खूप सुंदर असे नॅचरल वातावरण आहे. तर या वातावरणामध्ये आम्ही आज आमच्या दोन्ही मुलांना आणलेले होते. तर अशा प्रकारे आम्ही इथे येऊन खूप सारा एन्जॉय केला. तुम्हाला आमचा एन्जॉय कसा वाटला, त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तुम्ही पण एकदा इथे या. जर तुम्ही कोणी संभाजीनगर इथून असाल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकतात. जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ माझे असेच बघत राहा. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत.